राज्यात वीज वितरण व्यवस्थेमध्ये स्मार्ट मीटर प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर वीज पुरवठा व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण बदल होताना दिसत असून ग्राहकांमध्ये याबाबत संभ्रम आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणकडून ही प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जात असून बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, वीज वापराची अचूक नोंद ठेवणे आणि वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नव्या तांत्रिक प्रणालीमुळे अनेक ग्राहकांना सुरुवातीच्या टप्प्यात काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया विविध भागांतून समोर येत आहेत. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या वीज वापराची माहिती रिअल टाइम पद्धतीने नोंदवली जात असून थकीत वीज बिल असल्यास प्रणालीद्वारे वीज पुरवठा स्वयंचलितपणे खंडित केला जात आहे. अधिकृत मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळाद्वारे बिल भरल्यानंतर अल्पावधीत वीज पुरवठा पूर्ववत होत असल्याचा अनुभव काही ग्राहकांनी नोंदविला असला तरी तृतीय पक्ष ॲप्स किंवा सेतू केंद्रांमार्फत भरलेल्या रकमेचे अपडेट होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. यामागे पेमेंट प्रणाली आणि तांत्रिक समन्वयातील अडचणी कारणीभूत असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान काही ठिकाणी देय तारखेपूर्वीच वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून बिल जनरेशन तारीख, देय तारीख आणि प्रणालीतील अद्ययावत माहिती यामधील तांत्रिक विसंगती तपासण्याची मागणी ग्राहक संघटनांकडून केली जात आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या ग्राहकांवर कारवाई करताना काही ठिकाणी मीटर काढून नेल्याच्या घटनाही समोर आल्या असून अशा कारवाईचा निर्णय संबंधित प्रादेशिक कार्यालय स्तरावर घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. स्मार्ट मीटर प्रणालीच्या पुढील टप्प्यात प्रीपेड वीज वापर पद्धती लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या मॉडेलमध्ये ग्राहकांना आगाऊ रक्कम भरून वीज वापरता येणार आहे. प्रशासनाच्या मते यामुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल आणि थकबाकी कमी होण्यास मदत मिळेल. मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर या प्रणालीचा तात्पुरता आर्थिक ताण येऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते स्मार्ट मीटर प्रणालीचा दीर्घकालीन उद्देश म्हणजे अचूक बिलिंग, मानवी हस्तक्षेप कमी करणे, वीज चोरी रोखणे आणि वितरण व्यवस्थेतील तोटा कमी करणे हा आहे. तथापि प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती वाढविणे, तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सक्षम करणे आणि तांत्रिक सहाय्य वेळेवर उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. एकूणच स्मार्ट मीटरमुळे वीज वितरण व्यवस्थेत तांत्रिक परिवर्तनाची नवी दिशा मिळत असली तरी या बदलाचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आणि विश्वास निर्माण होणे गरजेचे ठरणार आहे.